बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। अशोक खराशी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांचे कुठलेही आर्थिक व्यवहार झालेले नाही, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे। अशोक खरात गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे। ईडीनं त्यांची 8 तास चौकशी केलेली आहे। रुपाली चाकणकरांची यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं माध्यमांशी बोलताना चाकणकरांनी सांगितलंय। त्यासोबतच तन्मय आणि प्रतिभा चाकणकर यांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही चौकशी करण्यात आली। अशोक खरातला तुम्ही कधीपासून ओळखता, हा प्रश्न विचारला गेल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। अशोक खरातला तुम्ही कधी कधी भेटल्या, हाही सवाल विचारल्याचं कळतंय। त्यानंतर अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार केले का, हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे, कारण ईडीचा संबंधच या प्रकरणाशी आहे आणि त्या प्रकरणामध्ये हा सवाल विचारण्यात आला। अशोक खरात सोबत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले का, याविषयी सुद्धा प्रश्न चाकणकरांना या चौकशीमध्ये विचारल्याची माहिती आहे। प्रतिभा चाकणकर यांच्याप्रमाणे तुमच्याही नावे बनावट खाती आहेत का, असा सवाल विचारण्यात आलेला आहे ईडीकडून, कारण प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने समता पतसंस्थेमध्ये खातं होतं, त्याच्यातून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। समता पतसंस्थेमध्ये तुमचं खातं आहे का, हाही सवाल ईडीनं विचारल्याची माहिती समोर आलेली आहे, कारण याच पतसंस्थेमध्ये काही भक्तांची खाती तर उघडण्यात आली होती, पण त्या लोकांना याविषयी माहिती नव्हतं आणि त्याच पद्धतीनं तुमचं खातं आहे का, असा प्रश्न विचारण्यात आलाय। निलेश चाकणकर यांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, असाही सवाल ईडीनं चाकणकरांना केल्याची माहिती आहे। निलेश चाकणकर म्हणजे रुपाली चाकणकर यांचे पती आणि त्यांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असं रुपाली चाकणकरांना ईडीनं विचारल्याचं कळतंय। म्हणजे ही 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। एसआयटी आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का, असं काही? एसआयटीचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं। त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार